सोलापूर विमानतळ परिसरातील अतिक्रमण हटवा अन्यथा तीव्र आंदोलन सकल हिंदू समाज। होडगी रोड येथील सोलापूर विमानतळ परिसरातील नवी जिंदगी भागात वाढलेल्या अवैध अतिक्रमणांमुळे विमानतळाच्या सुरक्षेला आणि विकासाला धोका निर्माण झाला आहे। ही अतिक्रमणे तात्काळ हटवावीत अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सकल हिंदू समाजाने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे। निवेदनात म्हटले आहे की विमानतळाच्या धावपट्टी आणि सुरक्षा क्षेत्रालगत गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे झाली आहेत। यामुळे नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या नियमांचे उल्लंघन होत असून भविष्यात मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही। सोलापूरकरांची अनेक वर्षाची मागणी असलेले विमानतळ पूर्ण क्षमतेने सुरू होणे अपेक्षित असताना फनेल झोनमधील अतिक्रमणांमुळे आवश्यक मंजुरी मिळण्यात अडथळे येत आहेत। तसेच या अतिक्रमणांमुळे भविष्यातील विमानतळ विस्तार आणि नाईट लँडिंग सारख्या महत्त्वाच्या सुविधांवरही परिणाम होणार आहे। सोलापूरच्या औद्योगिक आणि व्यापारी प्रगतीसाठी विमानतळ पूर्ण क्षमतेने सुरू होणे आवश्यक आहे। त्यामुळे भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या हद्दीतील सर्व अवैध अतिक्रमणे तातडीने हटवून विकासाचा मार्ग मोकळा करावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे। जय श्रीराम। सोलापुरात विमानतळाला अडथळा म्हणून 106 जागा एकरवर अतिक्रमण झालेलं आहे। आम्ही त्याला अतिक्रमण म्हणत नाही, त्याला एक लँड जिहाचा प्रकार म्हणतो। कारण की आज तिथं बघाल तर हिंदू बहुल भागात हिंदू मुस्लिम बहुल भागामध्ये हे विमानतळ झालेलं आहे आणि तेथील सर्व लोक विरोध करत आहेत। मग देशाच्या अधोगती व्हावी अशी तुमची इच्छा आहे का? म्हणजे तुम्ही या देशाचे नागरिक नाही आहे का? काल एक दहशतवादी इथं सापडले पाकिस्तानचे, म्हणजे पाकिस्तानला मदत करणारे दहशतवादी सापडले, 2 पळून गेले, एक अटक आहेत आणि कितीतरी दहशतवादी तिथं सापडत आहेत। म्हणजे नई जिंदगी भागामध्ये अनेक ठिकाणी बांगलादेशी घुसलेले आहेत, अनेक ठिकाणी पाकिस्तानी सुद्धा आहेत आणि हे देशात सुद्धा लय खूप ठिकाणी खूप जणांना ताब्यात घेतलेलं आहे। काय अजून तो चौकशी चालू आहे, अजून सुद्धा निघतील। आता एक तर ताब्यात झालेला आहे, अजून 2 फरार आहेत, अजून किती निघतील ते माहीत नाही। कारण की त्यांचं डायरेक्ट पाकिस्तानशी संबंध आलेला आहे, बांगलादेशाशी सुद्धा नाही। आणि बांगलादेशी सोलापुरात सुद्धा सापडलेली कितीतरी घटना घडून गेलेली। ठीक करा आणि तिथं विमानतळ मोठ्या प्रमाणे उभा राहा। जर विमानतळ झालं तर आपल्या सोलापूरमध्ये कारखाने येतील, MIDC मोठ्या प्रमाणात होईल, उद्योगधंदे उभारतील आणि परत आपलं सोलापूर पहिल्यासारखं पूर्ण नवलवलिक होईल। यासाठी आम्ही शासनाला निवेदन दिलंय। मी तर म्हणतो शासनाला ज्यांनी त्या अतिक्रमणाला विरोध करत आहेत काढायला त्यांना मोक्का अंतर्गत कारवाई करा। जोपर्यंत तिथलं अतिक्रमण निघत नाही तोपर्यंत त्यांना जेलमध्ये बसवा। कारण की जे अतिक्रमण विरोध करायलेत त्या सर्वांवर गुन्हे आहेत। तिथं तुम्ही तपासलं तर एक सुद्धा युवक तिथं तुम्हाला बिगर ह्याचं दिसणार नाही। लँड जिहाद, लव जिहाद, गोरक्षण, गोहत्या मोठ्या प्रमाणामध्ये त्या भागात चाललेले आहेत। व सर्वांना मी आज शासनाला विनंती केली आहे। शासनाने एक GR काढला होता उच्च न्यायालयाने की जेवढ्या पूर्ण भारतामध्ये ज्या ठिकाणी प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याला आदेश दिलेत की तुम्ही समिती गठन करा आणि काय ज्या शासकीय जागेवर जिथे अतिक्रमण झालेलं आहे ते अतिक्रमण हटवा। परंतु कोणत्याही जिल्हाधिकाऱ्याने किंवा कोणत्याही शासकीय याने त्याच्यावर अजून सुद्धा विचार केलेला नाही किंवा त्याच्यावर ते मंथन करणं गरजेचं आहे, त्याच्यावर समिती गठन करणे गरजेचं आहे। अद्यापही काही केलेलं नाही आहे शासनात GR असून सुद्धा। तर मी आता त्यावर अजून सुद्धा निवेदन आम्ही आता दिलेलं आहे, कलेक्टर साहेबांना सांगितलंय। कलेक्टर साहेबांनी आम्हाला शब्द दिलाय की 106 एकरची जमीन आम्ही जरूर काढू आणि आपल्या जे पालकमंत्र्याला ज्यांनी धमकी दिली आहे त्यांना NPD अंतर्गत कारवाई करा आणि त्यांना आत बसवा आणि ते 106 एकर जमीन मुक्त करा आणि देशाची जी अधोगती चाललेली आहे त्याला परत एकदा उच्च ह्याच्यावर घेऊन सोलापूर जसं होतं पूर्वी गिरणगाव होतं तसंच पुरवून न्यावं एवढंच विनंती करू। जय श्रीराम। निघाल तर श्रीराम। सोलापुरात मोठ्या प्रमाणात लँड जिहाद झालेला आहे आणि होत आहे। जे नई जिंदगी भागात 106 एकरमध्ये लँड जिहाद झालेला आहे। उच्च न्यायालयाने आदेश काढलेला आहे की ते शासनाचा जमीन आहे, शासनाचा जमीन आहे। आदेश काढल्यानंतर पालकमंत्र्यांनी ते नई जिंदगी असो किंवा जुनी जिंदगी असो ते अतिक्रमण आम्ही काढणार असं पालकमंत्र्यांनी जयकुमार गोरे साहेबांनी स्टेटमेंट दिल्यानंतर काही लोक आले आणि पालकमंत्र्यांना धमकी द्यायला लावले। आमचं म्हणणं स्पष्ट आहे, कायदा सुव्यवस्था जर तुमच्यामुळे बिघडत असेल तर हे देवाभाऊचं सरकार आहे, त्यांना टोकून काढून अतिक्रमण काढण्यात येणार आहे। हा सोलापूरच्या विकासासाठी काही लोक हे विकास होऊ नये म्हणून षडयंत्र करत आहेत। आमचं म्हणणं काय आहे, तिथं मुस्लिम आहे म्हणून आमचा विरोध नाही, तिथे काही लोक हिंदू पण आहेत।
जे दलाल लोक 2-4 दलाल मुस्लिम त्या लोकांना येड्यात काढून ते जमिनी शासनात जमीन विकलेल्या आहेत. त्याच्यामध्ये महापालिकाचे काही कर्मचारी पण त्याच्यामध्ये सहभागी आहेत. त्यांच्यावर पण कठोर कारवाई झाली पाहिजे आणि जे दलाली लोक फसवणूक करून बोळेवाड्या लोकांना जमिनी विकल्या आहेत त्यांच्यावर पण कारवाई झाली पाहिजे. आम्ही